तर तुम्ही मस्तपैकी तुम्ही स्वतः इथे आलेला आहात लालबागला आणि तुम्ही ह्या सर्व गोष्टी पाहतात आहे आणि तुम्ही देखील शॉपिंग करतात आहे असा फील तुम्हाला थोडासा या घरगुती गोष्टीसाठी लागणारं साहित्य ना हे सर्व इथे मिळतं. हे समोरची चिवडा गली आणि मखर पण दिसतात आहे आणि हे तुम्ही गणपती बाप्पा समोर तुमच्या ठेवू शकता मंडपात. लाईनीमध्ये उंदीर म्हणून आहेत ना, मखर वगैरे पण आहेत. हे बघा इथे तुम्ही बघतील ना तर तुम्हाला गणपती बाप्पासाठी लागणाऱ्या कंठी वगैरे आहेत ना. हे मित्रांनो चिवडा गली हनुमान थिएटरच्या इथे आतमध्ये आलात की तुम्हाला ह्या प्रत्येक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. नवीन नवीन आणि वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्हाला इथे कुर्ते बघायला मिळतील. तर या आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया. तुमच्या मनातली प्रिंट आम्ही टी शर्ट आणि टोपीवर उतरवायचं काम आमचं. पहिला गणपती दाखवतो. हां चला पहिला गणपती बाप्पा बघूया. तर माझा पण हाच गणपती बाप्पा मला आवडला. गणपती कुठला असेल? माझा सर्वांचा, तुझा दादा सर्वांचा आवडता आपला. आणि 15 ते 20 दिवस राहिले आहेत मला असं वाटतं, म्हणजे 20-25 दिवस राहिले आहेत गणपती बाप्पा आपल्या घरी येण्यासाठी. पण मी आता कुठे निघालो आहे तर मी आता निघालो आहे लालबागला. आणि लालबागला जाऊन ना तिथे आपण गणपती बाप्पासाठी काय काय शॉपिंग करू शकतो, म्हणजे मखर म्हणा, सुंदर सुंदर गणपती बाप्पा, ह्या सगळ्या गोष्टी, मिठाई वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपण तिकडे जाऊन पाहणार आहे. म्हणजे हा आजचा जो व्लॉग असणार आहे ना हा असणार आहे गणेश उत्सवापूर्वी जी लालबागमध्ये लगबग असेल किंवा जो माहोल असतो, जो खरेदीचा माहोल असतो ना, हे आपण सगळं ह्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. तर परेलचा राजा किंवा मुंबईचा राजा, लालबागचा राजा, ह्याचं जे बाहेरून दृश्य असतं ना, गेट जिथून मस्तपैकी गणपती बाप्पा विसर्जनाच्या दिवशी बाहेर वगैरे येतो ना, तो जो दृश्य असतो ना तो पाहण्यासारखा असतो. तर ते तुम्हाला मी जाता जाताना तिकडे सगळं दाखवणार आहे. म्हणजे पूर्ण तुम्हाला ना गणेश उत्सवाचा माहोल आहे ना तिकडे पाहायला मिळणार आहे ह्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला देखील सोयीस्कर पडणार आहे की आपण शॉपिंग वगैरे कुठे काय काय करू शकतो. ते ह्या सर्व काही गोष्टी आहेत ना मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर काय करायचं त्यासाठी फटाफट निघायचं आपल्याला लालबागसाठी. आणि तुम्हाला काय करायचं, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ही कमेंट मात्र करत राहायची आहे. आणि हो, तुम्ही यंदाचा गणपती बाप्पा आपला निवडला की नाही किंवा शॉपिंग तुमची झाली की नाही, नसेल झाली तर हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे. सो मित्रांनो पोहोचलोय आहे आम्ही इथे आणि आम्हाला भेटला आहे कोण? गौरव आपला मित्र भेटला आहे. आणि गौरव आता कसं आहे गणपती बाप्पाचं म्हणजे हे चालू होते, गणपती बाप्पा आपल्या प्रत्येकाच्या घरी येणार आहे. बरोबर. तर शॉपिंग म्हणजे गणपती बाप्पाच्या उत्सवाची जी शॉपिंग असे ना, म्हणजे मखर म्हणा, फुलं म्हणा, या सर्व गोष्टी कुठे मिळतात. आणि ज्यांना कोणाला माहिती नसेल तसं तर प्रत्येकाला माहिती असेल की गणपती बाप्पाचं आगमन कुठून कुठून काय काय होतं ते. पण हे सगळे ना ह्या शॉपिंगच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मी आता पोहोचलो, हे गणसंकुल गणपती वर्कशॉप आहे आणि इथून आहे ना मोठे मोठे गणपती बाप्पा इथून आगमन होते. तिकडे तर माझ्या मागे आहे ते, जर तुम्ही इकडे बघतील ना इथे वर्कशॉप आहे. तर तिथूनच मोठ्या मोठ्या गणपती बाप्पाचं आगमन होतं. त्यानंतर आहे ना जे परेलचं रेल्वे ग्राउंड आहे ना तर तिथून गणपती बाप्पाचं आगमन होतं. आणखी असे बरेच सारे जागा आहेत तिथून गणपती बाप्पाचं आगमन होतं. त्यानंतर थोडंसं पुढे गेलो ना आपण तर मुंबईचा राजाचा गेट येतो आणि नंतर लालबागच्या राजाचा जे गेट होतं. अजून गेट बनले नाहीत पण तुम्हाला मी बाहेरून दाखवेन. आणि त्यानंतर आपण शॉपिंगला जे कुठे कुठे काय काय आहेत ना गोष्टी त्या आपण पुढे बघूया. परेलचा राजा म्हणजे नरे पार्क, त्यांच्या तिकडे कशी तयारी चालू आहे, गेट वगैरे कसा आहे, ह्यावरून तुम्ही मला कमेंट करून सांगायचे की ह्या वेळेला इकडची काय थीम असणार आहे, म्हणजे काय सजावट वगैरे असणार आहे. नंतर आपण जाऊ मुंबईचा राजा, नंतर जाऊ लालबागचा राजा तिकडे. तर इथे मी आता कुठे उभा आहे तर परळचा राजा नरे पार्कच्या गेट समोर उभा आहे. आणि समोर बघा तर मित्रांनो माझ्या समोर आहे परळचा राजा नरे पार्कचा गेट. आता हा गेट बघून तुम्ही सांगा की ह्या वेळेला परळचा राजा नरे पार्क इथे म्हणजे गणपती बाप्पा जेव्हा बसणार आहे तेव्हा कुठली थीम असणार आहे 2026ची, म्हणजे आतमध्ये ना कुठल्या प्रकारची सजावट असणार आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. अजून मला तरी माहिती नाही आहे पण एकदा ना तुम्हाला मी गेट इकडची तयारी ना एक थोडक्यात दाखवतो क्लोजअपमध्ये. तर हा आहे समोर गेट आहे आणि तर तुम्ही इकडे बघतील ना सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती आहे बरोबर एंट्रीलाच. तर तुम्ही मला सांगा यावर्षी काय थीम असणार आहे किंवा काय सजावट असणार आहे ती. क्या बात आहे. चला मित्रांनो आता आपण काय मुंबईच्या राजाचा गेट पाहिला आणि आता आपण पुढे आलो. तर तेजू काय मेन्शनचे म्हणजे इकडे माझ्या बाजूला आहे आणि त्याच्या बाजूला जी म्हणजे काही गल्ली लागते ना तर इथे आपल्याला ना म्हणजे जे गणपती मकरासाठी पडदे साड्या वगैरे ज्या काही गोष्टी लागतात ना हा तर त्या सगळ्या ह्या लाईनमध्ये तुम्हाला मिळतील. तर आता आपण जाऊया पुढे. थोडीशी हेल्प मी मिलिंदकडनं घेतोय कारण की मिलिंद इकडचा रहिवासी आहे तर त्याला माहिती आहे. चला जर तुम्ही इथे बघता ते बघा तुम्हाला असे ना इथे पडदे वगैरे सर्व मिळतील. अशी भरपूर दुकानं तिकडे. हां क्या बात आहे.
मस्त. जसं तुमचं गणपती बाप्पा असेल ना 2026चा, तर तसं तुम्हाला इकडचे पडदे वगैरे हां मस्तपैकी इथे कुर्ते वगैरे पण आहेत. क्या बात आहे. म्हणजे ही पूर्ण लाईन ना? पूर्ण लाईन कशी आहे? ओके. पूर्ण लाईनमध्ये तुम्हाला हे सर्व गणपती बाप्पाचे जे मखर आहेत. अच्छा इथे प्रिंटिंग करून मिळतात सगळं. ओके. चला मित्रांनो, इथे आपण आलो आहे एका शॉपमध्ये ज्याचं नाव आहे राहुल बुटीक. आणि इथे काय काय मिळतं ना हे आपण आतमध्ये जाऊया. हां वेगवेगळ्या डिझाईनचे सर्व इथे कुर्ते वगैरे आहेत. म्हणजे गणेशोत्सवात किंवा कुठलाही उत्सव जेव्हा असतो ना तेव्हा आपण काय करतो स्पेशली कुर्ते वगैरे हे सर्व घालणं प्रिफर करतो. पण इथे कसं नवीन नवीन आणि वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्हाला इथे कुर्ते बघायला मिळतील. व्हाईट पण आहेत. हां आणि हळदी बिळतीसाठी मला असं वाटतं ते पण असेल ना आतमध्ये. क्या बात आहे. अच्छा इथे म्हणजे प्रिंटिंग वगैरे करून पण आहे. हे कुठे आहे लोकेशन? हे तेजूगाई राजाच्या बाजूला आहे. अच्छा तेजू काय मेन्शन आहे ना त्याच गल्लीमध्ये जे आता तुम्हाला पडदे वगैरे दाखवत आलो ना त्याच्या पुढेच आहे. तर या आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला आणखीन काय काय बघायला मिळतं ह्या शॉपमध्ये. इथे सगळे कुर्ते आणि सगळ्यांवर असं ना पेंटिंग करून मिळेल इथे आपल्याला. हां चाललंय गावाक मस्त. सर्व काही एकाच जागी मिळण्याचं ठिकाण गणेशोत्सवांसाठीचं सोल्युशन आहे. कुर्ता आहे, गमछा लागतो त्याच्यामध्ये, हां हां आय डी लागतात मंडळाचे, अच्छा ते सगळं बनवून मिळतं. टी शर्ट्स, ओके टोपी जी मी घातली आहे सगळं फेमस आहे आम्ही कोकण. तुम्हाला कुठल्याही मंडळाचं नाव तुमच्या परिवाराचं नाव इथे कस्टमाइज करून देणार. ओके. परिवारासाठी पण पाहिजेत 10-15 पीस ते पण आम्ही बनवून देतो. मंडळांसाठी बल्कमध्ये पाहिजे ते पण बनवून देतो. टोप्यांमध्ये ह्याच्यामध्ये आमच्याकडे खासियत म्हणजे यावर्षी आम्ही 10 रंग आणलेत. ओके. 10चे 10 रंग माझ्याकडे आहेत. ते पूर्ण 10 रंग आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या कलरमध्ये. अच्छा याच्यावरती अशी नावं वगैरे तुम्हाला हवं ते कस्टमाइज करून देणार. तसे 10 सगळीकडे मरून मिळतं, माझ्याकडे 10 रंग आहेत. 10 रंग आहेत. आणि हे सर्व म्हणजे कस्टमाइज जसं ज्याला हवं तसं त्या हवं पद्धतीने तसं, जे तुमच्या मनातली प्रिंट आम्ही टी शर्ट आणि टोपीवर उतरवायचं काम आमचं. तर राहुल ब्युटिक म्हणून लक्षात ठेवा. तर इथे ना तुम्हाला सर्व प्रकारचे कुर्ते वगैरे आहेत ना तुम्हाला जसं हवं तसं कस्टमाइज वगैरे करून मिळेल. टी शर्ट वगैरे पण आहेत आणि ह्या अशा ज्या वेगवेगळ्या रंगामध्ये ज्या टोप्या वगैरे आहेत ना ह्या सगळ्या तुम्हाला इथे मिळतील. आणि जे आपण नेहमी जे कॅज्युअल्स असतात ते पण मिळतात ना. कॅज्युअल इतर दिवशी सीझनल आमचं सीझनल शॉप आहे. इतर दिवशी आता गणपती विसर्जन झालं की नवरात्रीची तयारी चालू होते, त्यानंतर दसऱ्याची शॉर्ट कुर्ता मिळण्याचं कॅज्युअल हे एकमेव दुकान आहे. अच्छा शॉर्ट कुर्ते. अच्छा जे काही लोक लॉंग नाही घालत, शॉर्ट घालतात. जीन्स टी शर्ट फॉर्मल आहे. 365 दिवस हे दुकान भरलेलं असं वेगवेगळ्या सीझन टाईप प्रत्येक हंगामीप्रमाणे. ओके. तर राहुल ब्युटिक लक्षात ठेवा. चला राहुल ब्युटिकमध्ये आपण बाहेर आलो ना आणि त्याच लाईनमध्ये राहुल ब्युटिक त्या तिकडे आहे आणि त्याच लाईनमध्ये आपण पुढे गेलो ना तर हे तुम्हाला असे ना सगळे ना इकडे ना वेगवेगळे ना पडदे मिळतात. जबरदस्त. क्या बात आहे. चला इथे तुम्हाला सगळे असे पडदे वगैरे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मिळतील. तर आता आपण काय करूया जाऊया पुढे. चला आता आपण कसं पुढे आलोय तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवत ना तर इथे बघा मला आहा बाहेर तर मखर पण दिसतात आहे आणि काय म्हणतात त्याला एकदम चल चित्र बोलतो ना आपण हे तुम्ही गणपती बाप्पा समोर तुमच्या ठेवू शकता मंडपात. तर बघा काय तर इथे तुम्हाला उंदीर मामा पण आहे. हो हो इतकं सुंदर आहे. क्या बात आहे. ही गोष्ट मला खूप आवडली. क्या बात आहे. हे बघा आणि इथे असे ना मखर वगैरे पण आहेत. एकदम सुंदर सुंदर मखर आहेत इकडे बघा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत. आणि हे जे सगळं आहे ना हे तुम्ही म्हणजे कसं गणपती बाप्पा जेव्हा बसेल ना तेव्हा तुम्ही त्याच्यासमोर ठेवू शकता आणि ते इतकं बघायला छान वाटेल ना. एखादं चलचित्र कसं असतं तसंच हे पूर्ण दिसणार आहे. तर हे मला खूप आवडलं आहे. ठीक आहे. हे मला वाटतं मोटरवर आहे. इकडे बघा हत्ती आहे. हे बघा लाईनीमध्ये उंदीर म्हणून आहेत. सो मित्रांनो हे बघा हे मागच्या साईडला आहे आणि इथे पण असे तुम्हाला ना मखर दिसतील. हे बघा इकडे पण मखर आहे, खाली पण लाईटवाले मखर आहेत आणि खूप सिम्पल आणि साधे आणि छान मखर आहेत. मला हे जास्त आवडलं. हे जे बोलतात ना चलचित्र एका प्रकारचं आपलं आहे. क्या बात आहे. दादा हे कुठे ॲड्रेस काय? ते लालबाग राजासमोर बरोबर. लालबाग राजासमोरच आहे. पण अजून यायचं अजून माझ्या भरपूर व्हरायटी आहेत. माझे प्रत्येक म्हणजे 2.5 गणपतीला 2 गणपतीला 5.5 म्हणजे भरपूर आहे माझ्याकडे आणि ते पण स्वस्त. हे तुम्हाला कितीपासून सुरुवात आहे? माझी आता सुरुवात 4,000 पासून सुरुवात आहे. लालबाग राजासमोर कुंकुम चालीच्या बाजूला पेरू कंपाऊंडला गेट बसल्या. आणि अजून इथे अजून बऱ्याच गोष्टी येण्या बाकी आहे. अजून माझ्याकडे भरपूर येणं बाकी आहे. अजून फुलं आहेत भरपूर बरेच काही बाकी आहेत.
थँक्यू. मिलिंद आता नेक्स्ट कुठे जातोय? आता चिवडा कधी देतो आपण, जिथे चाकरमणी चिवडा घेण्यासाठी येतात, चिवडा लाडू घेण्यासाठी येतात. अच्छा, हा, तर खास चिवडा गल्ली चालू आहे. त्या चिवडा गल्ली ही चिवडा गल्ली आहे ना? ही चिवडा गल्ली आहे. अच्छा, ही आहे समोरची चिवडा गली आणि इथे तुम्ही बघतील ना तर तुम्हाला गणपती बाप्पासाठी लागणाऱ्या कंठी वगैरे आहेत ना, आणि जे पण म्हणजे घरगुती गोष्टींसाठी लागणारं साहित्य ना, हे सर्व इथे मिळतं. हां, धूप, कापूर वगैरे, अगरबत्ती सगळं मिळतं. हो, घरी गणपतीला आपल्याकडे काही पाहुणे येतात, तर पाहुण्यांना लागणारा चिवडा असेल, लाडू असेल, भाकरवडी असेल, तर इथे सगळ्या गोष्टी मिळतात. इथे अच्छा, मिळतात. हे बघा, इथून हे सुरुवात होतं. तर ही आहे मित्रांनो चिवडा गली आणि इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचं जे आपण गणपती बाप्पासाठी म्हणजे घरी आपण कोण पाहुणे रावणे येतात तर त्यांना खाण्यापिण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या चिवडा गल्लीमध्ये मिळतील. मिलिंद भाऊ ना हे सर्व ॲक्च्युली माहिती आहे, तर त्यामुळे मिलिंद भाऊ मला फिरवतात आहे. आणि ह्या चिवडा गल्लीत हनुमान थिएटर आहे. अच्छा. तिथे आता गणेशोत्सवाला मिळणारं साहित्य, त्याचं इथे सर्व साहित्य इथे गणेश सजावटीचं साहित्य इथे मिळते. अच्छा, तर हे बघा, हनुमान थिएटर मंगल कार्यालय. तर मित्रांनो, आपण चिवडा गल्ली तुम्हाला दाखवली. सरळ सरळ जायचं मेन रोड पासून आणि ह्या चिवडा गल्लीमध्ये ना तुम्हाला ना वेगवेगळ्या म्हणजे जे आपल्या जुन्या पद्धतीच्या होत्या ना त्या सर्व भाकर वड्या वगैरे सगळ्या तुम्हाला गोष्टी ना इथे मस्त घरच्यासाठी मिळतील. म्हणजे घरी पाहुणे रावणे येतात तर त्यांना नाश्ता बिष्टा ना या सणासुदीला, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या चिवडा गल्लीमध्ये मिळतील. जसं आपण पुढे आलो ना तर तसं तिथे आपल्याला काय आहे, तर इथे आहे हनुमान थिएटर आहे, मंगल कार्यालय. आणि इथे ना आपल्या गणपती बाप्पा जर येणार आहे ना आपल्या घरी, तर त्याच्यासाठी जे सजावटीचं जे पण सामान आहे, मखर बनवण्यासाठी जे पण सामान लागतं अच्छा, ते त्या सामान इथे सगळ्या सगळं गोष्टी तुम्हाला तुम्हाला इथे इथे मिळेल. मिळून जाणार आहे. तुम्ही घरी म्हणजे घरी घरगुती सजावट करतात त्यांच्यासाठी काही इथे सामान मिळू हां, शकतात. म्हणजे आपण इथून सामान घेऊन जाऊन घरी घरी आपण बनवू मखर शकतो, बनवू आपण मकर बनवू शकतो. हो, तर त्याला थोडंसं आतमध्ये जाऊ आणि वरच्यावर तुम्हाला दाखवतो, कारण की गर्दी आपण त्यांना डिस्टर्ब नाही करणार आहे. तर आपण लांबून तुम्हाला मी काही गोष्टी दाखवतो. या, चला आता आपण आतमध्ये आलो आहे आणि आतमध्ये तुम्ही इथे बघते ना फुलांच्या लडी वगैरे बघा ना किती सुंदर सुंदर आहेत. आणि इथे ना सगळ्या म्हणजे मला माहीत पण नसेल इतक्या सुंदर सुंदर गोष्टी तुम्हाला इथे गणपती बाप्पाच्या मखराच्या सजावटीसाठी मिळतील. आणि हां, गौरी पण इथे आहेत बघा, खूप सुंदर आहे इथे. लक्षात ठेवा, हनुमान टॉकीज ना, हनुमान थिएटरच्या इथे आतमध्ये आलं की तुम्हाला ह्या प्रत्येक गोष्टी पाहायला मिळणार आहेत बघा. वाव. आणि हे बघा, आता आपण बघतोय ह्या आहेत गौरी. ते इथे छोटे छोटे पण तुम्हाला ना इथे मिनिएचर्स पाहायला मिळतील. हे बघा, इथे आर्टिफिशियल असे हे झाडं पण आहेत. श्री स्वामी समर्थ. चला, आपण आता चिवडा गल्लीच्या मार्केटमध्ये जाऊन आलो आणि मी तुम्हाला सर्व काही गोष्टी दाखवल्या आहेत. आणि आता आपण पुन्हा बाहेर आलो आहे. तर इथे आपण समोर उभे आहोत कुठे, तर लालबागचा राजाचा जो मेन प्रवेशद्वार आहे तर तिथे आलेलं आहे. अजून त्याचं काम पूर्ण नाही झालं आहे, पण तरी पण मी तुम्हाला एकदा बाहेरून दाखवतो. कारण की इथून जेव्हा गणपती बाप्पा विसर्जनासाठी जेव्हा बाहेर येतो ना आणि तो जो क्षण असतो ना तो इतका सुंदर, इतका म्हणजे डोळ्यात सामून येणार का असतो ना. आणि आत्ता आपण त्याच प्रवेशद्वारापाशी आहोत. तर आता मी तुम्हाला प्रवेशद्वार समोरून दाखवतो. चला मित्रांनो, इथे तुम्ही समोर बघतात ना, तर इथे ना आपल्याला बघा टाळ, मृदुंग वगैरे जे काय आहे ना, घंटी वगैरे ना, काय काय बोल काशाचे टाळ आहेत, घुंगरू आहेत, तर वाजवा म्हणजे ते समई पितळेचे साहित्य. अच्छा, म्हणजे पूजेला लागणारे सगळे साहित्य, त्या आरतीला लागणारे सर्व साहित्य तुम्हाला इथे मिळून जाईल. आता आपण इथे आलो जिथे विसर्जनाचा महत्त्वाचा टप्पा श्रॉफ बिल्डिंगचा आहे. हां, श्रॉफ बिल्डिंग. इथे श्रॉफ बिल्डिंगच्या इथे पुष्पवृष्टी होते. तिथे आपण आलो आहे आणि इथे आपण पाहणार आहोत जे गणपतीचे भजनासाठी लागणारे जे साहित्य आहे, म्हणजे त्यात तबला असेल, त्यात मृदुंग असेल, तर इथे पाठीमागे चाकरमणी असतात. हां, म्हणजे आरतीला वगैरे जे आपल्याला लागतं ना, भजनाला. किंवा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तसंच आपण आरतीला बोलतो ना, आपल्याला एक घरात टाळ किंवा तो तबला हे सर्व पाहिजेच. हां, पकवाज असेल हे सगळं पाहिजेच. तर त्या गोष्टी ना ह्या साईडला मिळतात. आणि आपण इथे तुम्हाला भरपूर सारी दुकानं आहेत. मी तुम्हाला जसं मगाशी म्हणाल्याप्रमाणे की तुम्हाला ना पूर्ण एक दिवस काढून यायचं आहे. आणि इथून खूप लांबून लांबून लोक येतात कोकणा विकडातून. तर हां, 10-15 दिवसाचं वेटिंग असते. अच्छा, प्रत्येक लांबून येतात. प्रत्येक भजन मंडळाचं वेटिंग असते 10-15 दिवसाचं. काही जणांचं नवीन खरेदी करतात, काही जणांची दुरुस्ती करतात. अच्छा, तर ह्या प्रत्येक गोष्टी ना तुम्हाला इथे फिरल्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातील. तर आता आपण बघूया पुढे आपल्याला मिलिंद काय दाखवते ते. चला बघा मित्रांनो, इथे तुम्हाला सगळे तबले, टाळ, मृदुंग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आरतीला आपल्याला ज्या लागतात ना, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे ना मिळतील. दुरुस्ती करून पण मिळतील आणि नवीन देखील मिळतील. आणि इथून ना खूप लांबून लांबून लोक येतात इथून खरेदी करण्यासाठी. हे बघा, चला आपण एक एक दुकान थोडंसं तुम्हाला लांबूनच दाखवतोय. चला, इथे मला वाटतं बँजोचं आपला जो बँजो आहे, हां, या सर्व सामान तुम्हाला मिळते इथे बँजोचं. ओके, आता कशी ना इथून खूप लांबून लोक येतात. आता कसं
गणपती बाप्पा येण्यासाठी एक 20 ते 25 दिवस लागल्यानंतर त्यामुळे ना इथे ना गर्दी नंतर हळूहळू वाढत जाणार आहे. चला आता आपण जाऊया थोडंसं पुढे. किती एज आहे तुझं? किती एज आहे? 12. 12 वर्षाचा मुलगा आहे आणि इतकं सुंदर वाजवत आहे. तर ह्या गोष्टी शिकवा आपल्या मुलांना. तुझं नाव काय? आराध्य. आराध्य. थँक्यू आराध्य. तर इथे ना तुम्ही ॲक्च्युली कुठे पण फिरतील ना तुम्हाला फक्त पूर्ण 1 दिवस काढून यायचं आहे. हा मग तुम्हाला ना इथे तुम्ही फिरलात ना तर तुम्हाला ना वेगवेगळी दुकानं मिळतील, वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. चला मित्रांनो, आपण कधी मागे विरारचे गणपती वर्कशॉप पाहिले ना तर इथे आता आपण आलेलो आहे चिंतामणी गणेश संकुलमध्ये. आणि इथे बघा श्री दत्त गणेश कला केंद्र. मी इथे मागे आलेलो, इकडचे पण व्हिडिओज बनवले पण अर्धेच बनवलेले कारण की तेव्हा ना आणखीन गणपती बाप्पा येणार होते. तर आता मी पुन्हा आलो तर या आपण आतमध्ये जाऊन बघूया की किती सुंदर सुंदर गणपती बाप्पा आहेत. हो बघा गणपती बाप्पाचा पोशाख बघा, इतके सुंदर सुंदर गणपती बाप्पा त्यांचं वर्णन तरी आपण काय करणार. तर आपण यांना काय करूया, रँडम आहे ना फिरूया आपण आणि तुम्हाला ना एक एक गणपती बाप्पा मी दाखवत जातो आणि तुम्ही बघत जा. थोडंसं मी सांगेन ना की तू जर क्लोजअप पण दाखवा काय. वेगवेगळ्या बैठकीमध्ये आहे तिथे गणपती बाप्पा आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये. इथे बघा, इथे बघतील तुम्ही तर इथे आहेत शाडू मातीचे हे गणपती. हे सगळं दिसत ना छोटे छोटे हे आहेत शाडू मातीचे गणपती आणि खाली पण आहेत. किती छान तेजू काय राजा मस्त आहे ना. कलर्स बघ किती भारी आहेत. 16 मस्त आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर. हे कलर कॉम्बिनेशन डोळ्यांची जी आखणी वगैरे केली आहे ना खूप सुंदर आहे. हा बघ, हा एक बघ, हा एक बघ आणि हा एक बघ, हा एक दाखव, क्लोजअप दाखव काय. डोळ्यांची आखणी पण खूप सुंदर. आणि इथे बघ 16च्या ज्या मिऱ्या आहेत ना त्या एकदम परफेक्ट आहेत ना. इथे पण बघ वेगळ्या पद्धतीने हे 16 नेसले बघ है ना. म्हणजे 2-3 फुटापर्यंत वाटतं मोठ्या आहेत इकडे. सिंपल साध्या बैठकी पण बसलेल्या आहेत. क्या बात आहे. इथे आलो की असा हरवायलाच होतं ना. आपल्या चारी बाजूला गणपती बाप्पा आहेत. जेव्हा पण गणपती बाप्पा असं कुठे बघतो ना असं वाटतं ना की शूट कमी करावं आणि बघतच राहावं. हो हो खाली बघ, खाली बघ, खाली बघ, खाली बघ किती मस्त. हा याचं रंगकाम किती भारी आहे. हा बघ, हा वाला मस्त ना याचं रंगकाम बघ. वरती वरती वरती. हा 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 क्या बात आहे. चल ये आपण आता जाऊया. मूर्ती मस्त कलर बिलर त्या खूप छान आहे. निळा निळा निळा. मला तू फक्त इतकं सांग की तू मला अशा कुठल्या तरी ना 5 मूर्त्या ज्या तुझ्यामध्ये एकदम बेस्ट आहेत. म्हणजे तशा तर सगळ्याच मूर्त्या बेस्ट आहेत पण तुला आवडलेल्या 5 मूर्त्या कुठल्या आहेत. आपण हे जे वर्कशॉप आहे ना हे दादांचं वर्कशॉप आहे तर त्याच वर्कशॉपमध्ये आपण आलो आहे. तर आपलं एकदा नाव. माझं नाव प्रथमेश अरविंद कुडाळी. चला आता मी वर्कशॉपमध्ये आले तर आपण बघा गणपती बाप्पा सगळीकडे आपण पाहतोच पण यावेळेला मी मागे एक व्लॉग बनवला त्याच्यामध्ये मला आवडलेले 2026चे 10 गणपती बाप्पा कुठले ते मी दाखवलेलं. आणि त्यानंतर आपण दादांच्याच वर्कशॉपमध्ये आले आणि दादांना विचारले की तुमचे 5 गणपती जे तुम्हाला खूप पर्सनली आवडले ते आपण बघूया. पहिला गणपती दाखवतो. हां चला पहिला गणपती बाप्पा बघूया आपण. बाप्पा समोरच बसलेत तोच गणपती आहे. अरे वा हे बघा हा पहिला गणपती बाप्पा जो आहे
तो दादांना आवडला. दाखव जरा व्यवस्थित. का ह्याचं काय खासियत आहे, म्हणजे असं तुम्हाला का आवडलं? दादा हा असा म्हणजे जिवंत बाप्पा, म्हणजे बोलतात ना बाप्पा समोर बसला आपल्या, एकदम असं जिवंतपणा वाटतो. जिवंतपणा पूर्णपणे. ते डोळे वगैरे असं घरात ठेवल्यानंतर आपण जर पाऊल ठेवलं दर्शन, की एकदम म्हणजे प्रसन्न आणि समाधानाचा एकदम अनुभव आहे. तर हा होता पहिला गणपती बाप्पा. तर आता आपण बघूया दुसरा गणपती बाप्पा हा जास्वंदावाला. दुसरा जास्वंदावाला आहे, पण आमचा माणसाची हाईट एकदम कमी आहे. थोडं वरतून दाखवशील, असा झूम करून दाखव. ते मी दाखवतो. हा बघा, हा आवडला आहे दादांना दुसरा गणपती, जो जास्वंदावर बसलेला आहे. क्या बात आहे. हा का आवडला एवढा? हा मला आवडला कारण ही आपली कोकणातली परंपरा आहे, येस, म्हणून हा आपला पारंपरिक गणपती मला खूप आवडला. जास्वंदावर बसलेला. आणि आता आपण काय करूया, तिसऱ्या गणपतीवर जाऊया. चलो. तिसरा गणपती कुठला असेल? तिसरा गणपती माझा, सर्वांचा, तुझा दादा, सर्वांचा आवडता आपला मुंबईचा राजा. क्या बात आहे. तर आहे मुंबईचा राजा. मूर्ती पण बघा ना, अगदी हुबेहूब बनवली ना. सर्वांचा आवडता मुंबईचा राजा. आता कितवा राहिला आपला? आता आपला चौथा गणपती आहे. आपला लालबागचा आराध्य दैवत आपला राजा. अरे ही मूर्ती तर लालबागचा खूपच छान राजा. आहे. लालबागचा राजा ही तर खूपच छान मूर्ती आहे. तर मित्रांनो, हा आहे लालबागचा राजा. प्रथमेश, मला काय आवडलं माहिती घातलं, जे कलर्स आहेत, जे रंगकाम केलेलं आहे, आणि मेन म्हणजे ना हे बघ, हे मिरा जे आहेत ना एकदम परफेक्ट आहे. जे कलर कॉम्बिनेशन आहे, म्हणजे जे सोवळं आहे त्याला, जे आजूबाजूला जे मॅच होणारे कलर आहेत, एकदम परफेक्ट आहे. मस्त वेळी केलेलं आहे. आता आपण बघूया पाचवा गणपती. पाचवा गणपती आता दाखवतो, पण पाचव्या लिस्टमध्ये दोन आहेत माझे. अच्छा, पाचव्या दोन. एक आपला गट्टू बाप्पा आहे. अच्छा, ह्याला काय म्हणतात? गट्टू बाप्पा. हा पण एकदम मस्त, म्हणजे खूप हे म्हणजे बोलतो ना आपण, हेवी मूर्ती आहे. नवी मूर्ती एकदम नंदनीत गट्टू खाता घरचा बाप्पा. आणि किती फुटाची असेल ही? 2.5 फुटाचा बाप्पा आहे. 2.5 फुटाचा. आता एक लास्ट बाप्पा दाखवतो. येस. चला, एक शेवटचा बघूया. दादाने एक ॲड केलं आहे. हो, सावकार बाप्पा. तर मित्रांनो, ह्याला म्हणतात सावकार, म्हणजे बैठक वगैरे असते म्हणून ना. सावकार बैठक. अच्छा. हो. आता आपण 5 गणपती तू दाखवले तुझ्या आवडीचे, हो दादा. पण आता मला सांगू कुठला गणपती आवडला? हो. तो हाच. अरे कारण की बघ, ह्याची बैठक आहे. आता जर समज आपण घरी गेलो आणि गणपती बाप्पा हा घेऊन गेलो, भले ह्याच स्वरूपातली लहान मूर्ती जरी असेल, आणि ते घरी ठेवली, फक्त फुलांची आरास जरी आजूबाजूला केली आणि अशा फुलांच्या लड्या जरी सोडल्या, तरी हा गणपती बाप्पा इतका उठून दिसेल आणि इतकं छान आहे ना. म्हणजे एकदम सिम्पल आणि साधा, आणि डोळ्यांची जी बनावट, म्हणजे जे सोवळं वगैरे, त्याचा रंग वगैरे नाही, एकदम पारंपरिक आणि खूप सुंदर आहे. तर माझा पण हाच गणपती बाप्पा मला आवडला. पण आपल्याला बाप्पाने एक म्हणजे चान्स दिलेला आहे की आपल्याला आपला बाप्पा कसा हवा ही त्यांनी चान्स दिलेला आहे की बाप्पा आपल्या घरी घेऊन जायचा, आपल्या मनामधला बाप्पा आणि आपल्या जो आवडतो तो आपल्या बाप्पा. मनामधला बाप्पा, हे वाक्य खूप भारी आहे. आपल्या मनामधला बाप्पा. आणखीन भरपूर सारे हे ते शाडू मातीचे सगळे गणपती बाप्पा आहेत. लहानात लहान किती साईजचे? आपल्याकडे 1 फुटापासून सुरुवात होते. 1 फुटापासून ते 1 फुटापासून ते 3.5 फुटापर्यंत. 1 फुटापासून ते 3.5 फुटापासून पर्यंत. ते पण त्याची पण बैठक मस्त आहे. सुंदर. इथे पण ह्या साईडला पण आहेत. हा, जर 2026ला जर मी म्हणालेलो की जर 2026 जर माझ्या घरी जर गणपती बाप्पा बसत असता, तर मी कुठली मूर्ती घेऊन गेलो असो, कारण की मी गोभक्त आहे. म्हणजे गोशाळा वगैरे ह्या गोष्टीच्या मी खूप जवळ आहे. तर मी जी नंदी महाराजांसोबत जी लाड करणारं जे बाल गणेश आहे, ती मूर्ती इकडे आहे, पुढे ही वाली. पण ही जरा खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, मोठी मूर्ती आहे. मी जी बघितलेली ती एकदम लहान होती. पेढीने खूप बाप्पा. हां, हा गणपती बाप्पा खूप मोठा आहे, पण मी जी बघितलेली ना ती एकदम लहान होती. जर माझ्या घरी गणपती बाप्पा असता तर मी तसंच गणपती बाप्पा घेऊन गेलो असता आणि मस्त आजूबाजूला थोडंसं शेत वगैरे असं काहीतरी त्याला मागे सजावट केली असती. वा, ही संकल्पना मस्त आहे. पण गणपती बाप्पा मोरया. कुठला गणपती बाप्पा बघू आणि कुठला नाही,
मित्रांनो, इथे इतके सारे गणपती बाप्पा यांना कुठला बघून ना कुठला नाही असं होतं.